विसाव्यासाठी खांदे पालट करण्यासाठी थांबलेली अंत्ययात्रा पाहून त्यांच्या डोक्यात विचार आला. त्यानं तिरडीवर लेटल्या थोडा मागोवा घेण्याचं ठरवलं. शेवटचा श्वास घेत असताना मन अगदीच विचलित झालं होतं. तो विचार करू लागला, आता मला आंघोळ घातली जाईल, पण कुठे? भर रस्त्यावर? अरे, मग त्या संगमरवरी स्नानगृहाचं काय? नवीन कपडाही मिळतील, पण बिनमापाची. आणि ती कपाटातली कुणाला दिली असतील तर बरं झालं असतं मरण्यापूर्वी. मी कमवलेला पैसा तोही तसाच पडून राहील तिजोरीत. गाडी, बंगला, शेतवाडी सगळं इथेच राहणार ना. मग का कमवलं हे? कसला भोगही घेतला नाही ना. जिवंत असताना नुसताच धावत राहिलो पैशामागे वेड्यासारखा. पत्नीलाही वेळ दिला नाही कधी. तिने काही तक्रारही केलेली आठवत नाही मला. मुलं लहान होती तोवर ठीक होतं, पण मोठी झाल्यावर तीही लांब निघून गेली. कशी राहतील बरं माझी मुलं माझ्यानंतर? आता राहतात तसेच की तुटून विखरला जाईल हा परिवार एखाद्या मोत्याच्या माळेसारखा. जी माळ धागा जीर्ण झाल्यावर जशी विखरून पडते तशी. मोठा मुलगा इंजिनियर, सून डॉक्टर, शहरात गुण्यागोविंदाने नांदतायत. धाकटा पाटबंधारे खात्यात उच्च पदावर आणि मुलगी वकिलाच्या घरची सून. कुणालाच काहीच कमी नाहीये. सगळे सुखी आनंदी आहेत. फक्त पत्नीच तेवढी एकाएकी वाटत होती. पैसा त्यानं चिक्कार कमवला होता. करोडोची स्थानवर मालमत्ता, तर बँक बॅलन्सही भरपूर होता. कदाचित तीच भीती त्याला विचलित करत असावी. मोठ्या मुलाच्या मांडीवर डोकं ठेवून त्यानं शेवटचा श्वास घेतला. तसा तो मुक्त झाला या मोहमायेच्या जगातून, असं त्याला वाटत होतं. पत्नी ढसाढसा अश्रू ढाळत होती. मुलगी हंबरडा फोडून रडत होती. मुलं मधून डोळ्याच्या कडा पुसत होते. गावातील मंडळी, नातेवाईक, मित्रपरिवार अंत्यदर्शन घेऊन जात होते. कुणी 2-4 वाक्यात त्याचा जीवनपट सांगून जात होते, तर कुणी भल्या कामाची यादी बोलून दाखवत होतं. मुलाच्या मांडीवर पडल्या त्याला जरा हायसं वाटलं. त्यानं सुटकेचा निश्वास सोडला खरा, पण तो फार काळ टिकला नाही. जवळच उभी असलेली विहीणबाई आपल्या मुलीला दबक्या आवाजात काहीतरी सांगत होती. त्यानं हळूच खांबाआड जाऊन कानोसा घेतला. त्याला जे ऐकायला मिळालं त्यावर त्याचा विश्वासच बसेना. थोरल्या सुनेची आई तिला सांगत होती, 4-8 दिवस दवाखान्याला दांडी मार हवं तर, पण तुझ्या वाटणीबद्दल आत्ताच बोलून जा बाई, नंतर फालतू लचाण नको. त्याला अगदी टकमक टोकावरून ढकलल्याचा भास झाला. त्यानं एक वळसा बैठक खोलीत मारायचा ठरवलं. तिथेही त्याला तेच दिसलं. त्याचे वकील त्याव्याही असंच काही आपल्या मुलाला समजवत होते. कुणी घरदार विकायचा विचार करत होतं, तर कुणी एकट्यानंच संसार हडपायचा विचार करत होतं. या पलीकडे कुणीच काही विचार करत नव्हतं. फक्त एक अपवाद वगळता, आणि ती म्हणजे माझी पत्नी. आज त्या सर्वांना काही ना काही मिळणार होतं, जे त्यांचंच होतं. फक्त ती एकटीच अशी होती
जिचं सारच हिरावलं जाणार होतं, किंबहुना हिरावलं गेलंच म्हणायला हरकत नाही. पती अगोदरच डोळे मिटून चालता झालेला, धनसंपत्तीसोबत नातीगोती, मुलं बाळं साऱ्यालाच ती मुकणार होती. देह जरी त्यानं त्यागला होता, परंतु खऱ्या अर्थानं आज ती मेली होती. तो तिच्याकडे नुसताच भरावल्यागत बघत होता, पण काहीच करू शकत नव्हता. जिवंत असतानाची चूक आता भोवणार होती. अचानक त्याला हलका झटका बसला. तसा तो भानावर आला. विसाव्यावरून तिरडी खांदेपालट करून पुढे निघाली होती आणि मागे सुटला होता फक्त प्रचंड जनसैलाब, जो शेवटच्या थांब्यावरून परत फिरणार होता पुन्हा एक मृतदेह आणून सोडायला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.